नमस्कार तुमका सर्वांक. आज आम्ही तांदूळ भिजत घाली नासतना चटपट जावची एक सेट डोसा कशे करचे म्हणून पळया. म्हाका मस्त जणांनी रिक्वेस्ट केली जावन आसा ब्रेकफास्टाची रेसिपी अपलोड करूंक. तो आज हांव तुमचे मुखार ही एक अपूर्वायची रेसिपी हाडून आयल्या. कळाय करिनासतना सुरू करूया आईची रेसिपी. हे डोसा करचे खातीर हांवें हांगा 1 कप म्हणसर बारीक रवो घेतला. हाका हांगा बारीक रवाय म्हणटात आणि गांवांत बॉम्बे सुजी म्हणटात. आमी हांगा इन्स्टंट डोसा करता जाल्ल्यान आमकां हांगा रवो भिजत घालची गरज ना. हाचे सांगता 2 टेबल स्पून म्हणसर गव्हाचे पीठ व्हीट फ्लावर हे घालचे. आमचे डोसा एकदम फ्लेवरेबल जावचे खातीर हांगा 2 टेबल स्पून म्हणसर कांतुलो नारळ घालचो. इन केस कांतुलो नारळ ना तर कलदे कप म्हणसर कोकोनट मिल्क म्हळ्यार नारळाचो रोसी घालुवेत. हाचे सांगता 1 टीस्पून म्हणसर हांगा इन्स्टंट यीस्ट यूज करचो. तशेंच 1 टीस्पून म्हणसर हांगा साखर यूज करची. तशेंच रुची प्रमाणे इल्लेशे मीठ घालचे. आणि हांगा एक विषय ध्यान दवरा, हे वाटताना हाका इल्लेशे उब उदक घालून वाटून काडचे. हांगा हांवें 1.5 कप म्हणसर उदक घाला. पहिले तुम्ही वाटताना इल्लेशे उदक घाला. कन्सिस्टन्सी पळोवन मागीर जाय तर सर्तीक उदक घालचे आणि गंध वाटून काडचे. हे डोसा आमकां हांगा यीस्ट वापरिनासतनाय करूंक जाता. हाका तुम्ही बेकिंग सोडा घालचो. नंतर हांगा 1 सॅचेट इनो घालून हे डोसा करूंक जाता. बेकिंग सोडा घालतात जाल्यार वाटताना तुम्ही घालूं येता, पूण इनो घालतात जाल्यार वाटून जाल्या उपरांत घालून मिक्स करचे. हांगा डोसा खातीर पीठ वाचून तयार आसा. हे हांगा व्हड आयदनांत ट्रान्सफर करचे. आमकां हे इल्लेशे वेळाक फुगूंक दवरूंक आसा, त्या देखून आयदन तिके व्हड करून घेवचे. इस्ट तुम्ही वापरिनांतर बेकिंग सोडा या इनो घालतात जाल्यार ह्या वेळार ते घालून हांगा बरें मिक्स करचे. उपरांत इमिडिएटली डोसा करचे. तांची पीठ फुगोवंक दवरच्या पयले हांगा एटलिस्ट 10 मिनिट्सा खातीर म्हणी पीठ बरें करून कालयचे पडटा. 10 मिनिटां बरें करून हांगा पीठ मिक्स केल्या उपरांत आमी हांगा फुगोवंक दवरचे. वेदराच्या हिसाबार हे एखाद्या वेळा गरमी भायर चड आसा जाल्यार हे बेगीनच फुगता, नांतर इल्लोसो टायम लागता. या आमच्या बिझी शेड्युलांत थोडे फावटी आमी तांदूळ भिजत घालूंक विसरता. त्या टायमार ही एक इन्स्टंट रेसिपी जावन आसा. आमकां चड वेळ लागना. रातीचे वाटले णव आमी फुगोवंक दवरल्या कडले सकाळी पीठ फुगोवन तयार आसता. हांगा आमचे पीठ फुगोवन तयार आसा. आता आमी हे आमचे नॉर्मल कायल आसा न्ही तातूंत आमी आता डोसा करचे. हे डोसा करताना हांगा कायलेक तेल वापरूंक ना. डायरेक्टली 1 लाडल फुल या 1 कुलेर भर या 2 कुलेर भर तुमकां कितले व्हडले डोसा जाय त्या हिसाबार हांगा डोसाचे पीठ घालून ताच्या वयल्यान म्हाका ते नाव येना, बरे जाली म्हणटात ताका, ते येता म्हणसर 2 मिनिटां रावचे. उपरांत धांगणे दांपून डोसा उकडूंक सोडचे. 2-3 मिनिटां उपरांत धांगणे काडचे. उपरांत हे डायरेक्टली काडून आमी एका प्लेटीन घालून दवरचे. हांगा आमचे फर्स्ट डोसा तयार जाला. एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी जावन टर्न आउट जाला. ह्या सेम मेथडांत तुमकां अप्पमय करूंक जाता. म्हळ्यार अप्पमाची कायल आसा न्ही तातूंत ह्या पीठ तुमकां घालून अप्पम करूंक जाता. अशेंत उरिल्ल्या पिठाची डोसा करून तयार करचे. हे डोसा तुमकां नारळाच्या चटणींती सेवंक जाता. नंतर वेजिटेबल कोरमा आसा न्ही वेजिटेबल स्टू तातूंय तुमकां हे सेवंक जाता. एकदम चांगले कॉम्बिनेशन जावन आसा. चड इन्ग्रेडियंट्साची गरज नासतना इन्स्टंट जावची ही रेसिपी. तुम्ही घरा ट्राय करा आणि तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया सांगाता. ह्यो व्हिडिओ तुमकां बरो लागलो तर दयाकन लायक बटनार क्लिक करा. तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक फॉरवर्ड करा आणि शेअर करा. मेळया आमी नव्या रेसिपी वचून. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.